हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी गोविंद सिंह कुलकर्णी, वाळूज उपासना केंद्र। बापू जसं म्हणले की बाबा बाळांनो, मी तुमचं आयुष्य अर्धवट राहू देणार नाही, याची प्रचिती देणारा माझा हा अनुभव आहे। मी तसं खेडेगावामध्ये जन्माला आलो, त्यामुळे घरामध्ये प्रचंड दुःख, वेदना आणि खूप काही कटकटी होत्या। त्या कटकटीपासून दूर राहायचं म्हणून मग 2010ला मी आणि आई असं दोघं करून आम्ही घर सोडलं, अंगावरच्या कपड्यावरती घर सोडलं आणि आम्ही औरंगाबादला राहायला आलो। औरंगाबाद राहायला आल्यानंतर एका शाळेवरती शिक्षक म्हणून मी जॉईन झालो। त्यानंतर माझं आयुष्य चालत राहिलं आणि या कोरोनाच्या काळामध्ये 2021 मध्ये की मी आधी 2014ला दादांकडे गेलो होतो की माझे काही वैयक्तिक प्रॉब्लेम होते आणि त्या प्रॉब्लेम सोबत मी दादांना विचारलं की बाबा दादा घर घ्यायचं, घेऊ का? दादा म्हणले नाही घ्यायचं। नाही म्हणल्यावर दादांचा शब्द अंतिम म्हणून मग मी बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर परत असं 2 वर्षांनी परत दादांकडे गेलो। मग दादांना माझे जे प्रॉब्लेम होते ते विचारले आणि नंतर मग परत दादांना जाता जाता विचारावं म्हणून विचारलं तेव्हा दादा घर घेऊ का? मग दादा म्हणले नाही घ्यायचं। मग थोडी हिंमत केली की मग कधी घ्यायचं? मग दादा म्हणले मी सांगेन तेव्हा घ्यायचं। म्हणलं ठीक आहे। मग तसा झाल्यानंतर हा कोरोनाचा पिरियड, त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे पगार कमी झाले, मला फक्त 6,000 पगार सुरू झाला। असं आयुष्य चालू होतं। आता कोरोनाच्या फुल पिरियडमध्ये कुणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं, आमची शाळा सगळी ऑनलाईन चालू होती। मग अशा ह्याच्यात काय झालं की आमचा जो खालचा भाडेकरू होता तो आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली त्याने, किंवा माझे जे क्लासेस चालायचे त्या क्लासेसला मुलं येऊ नये म्हणून त्यांनी कुत्रे बांधून ठेवले। नंतर आमच्या वरतून थेंब जरी पडला तरी ते भांडण करायचा। म्हणून मग आमच्या शाळेतल्या एक मॅडम होत्या, त्यांना फोन केला किंवा तुमच्याकडे जर एखादा 1 BHK फ्लॅट किंवा घर भाड्याने असेल तर मला बघा, मला पाहिजे। मग ते म्हणले सर भाड्याने कुठे घेता, नवीनच घ्या की। म्हणले मॅडम तुम्हाला माहित आहे का माझा पगार 6,000 आहे, एक बँक सुद्धा मला दारात उभा करणार नाही। मग ते म्हणले हा प्रयत्न बघायला काय हरकत आहे म्हणले तुम्हाला। म्हणलं ठीक आहे बाबा बघू। म्हणून मग गजानन सिंह आणि आम्ही दोघं जण ते घर बघायला गेलो। घर बघायला गेल्यानंतर घर आवडलं, बाजूला थोडी जागा आहे आणि म्हणलं एकदा दादांना विचारून बघू। म्हणून मग लीना मीरा पडेलकरांना फोन केला की बाबा मला घर घ्यायचं, दादांना एकदा विचारता का तुम्ही? मग त्या म्हणल्या की दुसऱ्या दिवशी तुम्ही 11 वाजता फोन करा, दादा जे काय सांगतील ते मी तुम्हाला सांगतोय। मग दुसऱ्या दिवशी 11 वाजता फोन केला। फोन केल्यानंतर मग लीना मीरांनी सांगितलं किंवा आता दादा म्हणले की आता तुला काय घर घ्यायला हरकत नाही। मग मला प्रश्न पडला, म्हणले ह्यालाच म्हणतात नाथा घरची उलटी खून। ज्या वेळेला माझ्याकडे पैसे होते त्यावेळेला दादा म्हणले नाही घ्यायचे, आता 6,000 आहेत, मग आता मला घर घ्यायचंय। पण एक विश्वास होता किंवा दादांचा शब्द अंतिम आहे, दादा म्हणले आता घ्यायला हरकत नाही म्हणजे घर होणार। म्हणून मग आपल्याला फक्त काय करायचंय तर प्रयत्न करायचे। म्हणलं ठीक आहे आपण प्रयास करूया, तर दादांचा शब्द आहे तो अंतिम राहणारच, तो घर होणार आहे, फक्त मी प्रयत्नाला कुठे कमी पडू नये। म्हणून मग सगळे प्रयास सुरू झाले, डॉक्युमेंटचे सगळे जमवाजमव सुरू झाली। जी बँक दिसेल त्या बँकेमध्ये मी जायला लागलो आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक बँक मला सांगायची की नाही हो तुमचा 6,000 पगार आहे, तुम्हाला काय लोन होणं शक्य नाही, पॉसिबल नाही, काही ना काहीतरी अडचणी येत राहिल्या। असा मी 3 महिने सतत फिरत होतो आणि कुठंतरी एक मनामध्ये असा अहंकार यायला लागला किंवा हे सगळं काय मी करतोय म्हणून। मग 3 महिन्यानंतर मग सगळीकडून नकार 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 यायला लागला। म्हणून मग एक दिवस म्हणलं आता कंटाळलो, आता मी जे इकडून तिकडून पैसे गोळा करून जे 2 लाख रुपये त्या बिल्डरला दिले होते, त्या बिल्डरला म्हणलं आपलं काहीतरी खड्डा आहे, त्यांनी रिटर्न दिले तर बापूची कृपा आणि नाही दिले तर आपल्या नशिबात तेवढं सहन करायचं होतं, म्हणून ते 2 लाख रुपये आम्हाला सोडून द्यायचे। असं मोठ्या भाऊ आई यांचं आमचं ठरलं की बाबा दे सोडून, काय हरकत नाही, एवढं कुठं हे करतोय। पण म्हणलं एकदा आपण बापूंसमोर बसू
म्हणून मग घरच्या बापूंच्या फोटो समोर बसलो. म्हणलं काय बापू, द्वारका नगरीमध्ये एक घर आहे ते तुमचंच आहे, तुम्हाला जर तिथे जाऊन राहायचं असेल तर हे सगळं सरळ होऊ द्या. तुम्हाला माहिती आहे लेकरू किती बेजार झाले ते. मग असं म्हणलो आणि एक सांगितलं बापूंना की उद्या संध्याकाळपर्यंत जर काही झालं तर ठीक आहे, नाही तर तुमची इच्छा, पैसे आपले गेले. म्हणून असं म्हणून आम्ही तो विषय संपवला. आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी मी शाळेत असताना एका कॅन्फिन नावाच्या होम फायनान्स करणाऱ्या याचा फोन आला की का तुम्हाला लोन पाहिजे का. म्हणलं हो मला पाहिजे. म्हणलं या बँकेत. मग बँकेत गेलो. मग बँकेत गेल्यानंतर त्यांनी ते डॉक्युमेंट वगैरे पाहिले तर त्या बँकेमध्ये काम करणारे फक्त 3च लोक, एक मॅनेजर आणि 2 लोक होते. मग ते म्हणले बँक तुमचं लोन होणं तर अवघड आहे, आपण बघूया काय प्रयत्न करूया, मग तुम्ही मला परत उद्या फोन करा म्हणले. म्हणलं ठीक आहे. डॉक्युमेंट वगैरे त्यांना देऊन आलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणलं की तुमचं लोन बसवतो मी, होऊन जाईल तुमचं लोन. आणि अक्षरशः 8 दिवसामध्ये लोन सँक्शन झालं. त्याच्यानंतर पुढच्या 4-5 दिवसामध्ये घराची रजिस्ट्री झाली. जेवढं होतं नव्हतं ते सगळं देऊन बसलो. आता घर बापूंनी फक्त आणि फक्त माझ्यासाठी घर ते राखून ठेवलेलं होतं. 2012चं कन्स्ट्रक्शन आणि त्याच्यानंतर जे कॉर्नरचे घर राहिले होते ते वादामध्ये होते. 2 बिल्डर जे होते त्यांचा वाद चालू होता, कोर्टात केस चालू होती. बरोबर ती 2020ला ते कोर्टाचा निकाल लागला आणि ते विकायला परमिशन भेटली आणि तेच घर मला बापूंनी दिलं. आणि त्यानंतर मग सुचितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्या घरामध्ये राहायला आलो. मग काय केलं की घराचे फोटो काढले आणि फेसबुकवरती टाकले. बघा बापू कसे आहेत की मी आधी काय म्हणलं की बापू हे घर तुमचंच आहे आणि तुम्हालाच तिथं राहायला यायचंय. तर ते फोटो बघून प्रसाद सिंह बोरकरांचा मेसेज मला आला की काय म्हणलं तुझा बंगला तर फार चमकतोय. म्हणलं बंगला नाही हो, तो एक रो हाऊस आहे. म्हणले हो पण अरे त्याच्यावर नाव नाही दिलं तू. नाव नाही हे दिलं का. म्हणलं नाही दिलं. म्हणलं काय ठरवलंस. म्हणलं अजून तर काय ठरवलं नाही. म्हणलं एक काम कर, 5 नावं मला पाठव, मग मी दादांना विचारून तुला सांगतो काय नाव ठेवायचंय. मग मी 5 नावं पाठवले त्यांना. आणि एक 8-10 दिवसांनी मला त्यांचा फोन आला की म्हणलं तुला माहित आहे का तुझ्या घराचं नाव काय. म्हणलं मी जे पाठवले त्यापैकीच असेल. म्हणले नाही, ते 5च्या 5 नावं दादांनी कॅन्सल केले आणि तुझ्या घरावरती नाव ठेवायचंय की श्री अनिरुद्ध निवास. म्हणलं अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ.